नमस्कार मित्रांनो, मी एक दारुडे आहे. माझं नाव किशोर. हाय हाय किशोर किशोर भाऊ. ईश्वराची कृपा याची सुंदर संगत म्हणूनच आज आतापर्यंत दारूच्या पहिल्या विषारी घुटापासून दूर आहे. एक संतुलित जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, परत एकदा मद्यपी अल्कोहोलिक येण्याचे मद्यपी पीडितांचे जी उपक्रम चालू आहे, मी सर्व बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभारही मानतो. कारण वारंवार या ग्रुपवर बोलण्याची जी संधी भेटते आणि त्यामुळे जे एक नियोजन करण्याची सुद्धा संधी मला मिळते, त्याबद्दल खरंच मी कृतज्ञ आहे. मित्रांनो, आज मला स्वीकृती या विषयावर बोलण्याची संधी मिळालेली आहे आणि त्यामुळं मी माझ्या अनुभवातून या विषयाला शेअर करण्याचा प्रयत्न करेन. सर्वात प्रथम मी एक गोष्ट सांगेन की माझा दारू पिण्याचा जो अवधी होता तो 22 वर्षाचा राहिला आणि दारू पासून दूर राहण्याचा जो अवधी आहे तो येणाऱ्या 4 एप्रिलला माझा 20 वर्षाचा होईल. 22 वर्षाचा जो दारू पिण्याचा काळ होता आणि आता जो काही 20 वर्षाचा जो काही दारू विहिरीत राहण्याचा जो काळ आहे, याचं मागचं खरं कारण जर असेल तर ती म्हणजे अल्कोहोली सेयासनी माझ्यामध्ये भिनवलेली जी प्रामाणिकता आहे आणि प्रामाणिकतेच्या बाबतीत जे काही मी समजू शकलो, त्यामुळंच आज कुठं ना कुठतरी स्वीकृती ही एक भावना आहे आणि ही भावना कुठंतरी आज मी माझ्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये रुजवण्याचाच प्रयत्न करतो. कारण मित्रांनो, अल्कोहोलिक सेयासमध्ये मी ज्या काही गोष्टी ऐकल्या त्यापैकीच स्वीकृती ही एक जी भावना आहे, या भावनेच्या बाबतीत सुद्धा बरंचसं काही ऐकायला मिळालं. आणि त्याच्यामुळं अल्कोहोलिक सेयासमध्ये आल्यानंतर ही स्वीकृती, स्वीकार ही भावना माझ्यामध्ये कशा प्रकारे रुजायला पाहिजे आणि कशा प्रकारे या भावनेच्या माध्यमातूनच मला अल्कोहोलिक सेयासमध्ये आल्यानंतर कुठं ना कुठतरी या दारूपासून 100% मद्यमुक्ती कशी मिळेल, ते सामर्थ्य मला कसं मिळेल, हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं अल्कोहोलिक सेयासचा कार्यक्रम एक्सेप्टन्स, फेथ आणि एक्शन या 3 गोष्टीवर आधारलेला आहे, असं मला सुरुवातीला सांगण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यामुळेच कुठे ना कुठेतरी अल्कोहोलिक सेयासमध्ये आल्यानंतर एडमिशन, एक्सेप्टन्स अँड एक्शन या 3 गोष्टी परत मला इथं ज्या सांगण्यात आलेल्या होत्या. अल्कोहोलिक सेयासमध्ये नेहमी सांगितलं जाते की मी नम्र असलो पाहिजे, मी नम्रता प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याचसोबत अल्कोहोलिक सेयासमध्ये मी सुरुवातीला जे ऐकत होतो त्या गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टीमध्ये किती सत्यता ही सुद्धा आज थोडीफार मी स्वीकारायला लागलो. कारण अल्कोहोलिक सेयासमध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट सांगितली की नम्रता आणि आभार या 2 जुडव्या बहिणी आहेत आणि त्याच्यामुळं आभाराशिवाय मी कुठं ना कुठतरी नम्रतेपर्यंत पोहोचू शकत नाही. तशाच प्रकारे अल्कोहोलिक सेयासमध्ये आल्यानंतर मला जर स्वीकृतीपर्यंत पोहोचायचं असेल तर त्या स्वीकृतीसाठी प्रामाणिकता, खुलं मन आणि इच्छेची तयारी या 3 गोष्टींची अत्यंत निकडीची गरज आहे. आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठतरी माझ्यामध्ये जो माझा 22 वर्षाचा दारू पिण्याचा काळ राहिलेला होता, त्या काळामध्ये हे प्रामाणिकता काय आहे, खुलं मन काय आहे, इच्छेची तयारी काय आहे, याही गोष्टी मला अवगत नव्हत्या. आणि त्यावेळेस स्वीकार ही एक भावना आहे बा, ह्या भावनेची मी कशा प्रकारे जपणूक केली पाहिजे हे मला कळत नव्हतं, हे मला माहित नव्हतं. आणि त्याच्यामुळं माझ्या जीवनामध्ये एक खूप मोठा गोंधळ जो आहे, एक खूप मोठी गडबड जी आहे आणि जी काही अस्तव्यस्तता झालेली आहे, त्या सर्व गोष्टीच्या मागचं कारण काय होतं याचा शोध घेण्यासाठीच
अल्कोहोलिस याच्या प्लॅटफॉर्मवर आणि अल्कोहोलिस याच्या तत्वांनी मला खूप मोठी संधी दिली. मित्रांनो, अल्कोहोलिस मध्ये आल्यानंतर कुठं ना कुठं तरी मला ज्या समस्येला घेऊन मी अल्कोहोलिस मध्ये आलो होतो, त्या समस्येचा स्वीकार करणं गरजेचं होतं आणि तो स्वीकार मी अल्कोहोलिस मध्ये येण्याच्या पूर्वीच केला. कारण माझ्यामध्ये तो एक स्वीकार, ती एक स्वीकृती माझ्यामध्ये आलेली होती की नाही यार, इतके वर्ष आपण दारू प्यालो, पण त्या दारू पिण्यासाठी आता मी काही म्हणजे ती दारू आता मी पिण्याच्या लायकीचा राहिलेलो नाही आणि ती दारू आता मनापासून आपण बंद करायला पाहिजे. ती दारू सोडायला पाहिजे आणि दारू बंद करण्याचे विचार माझ्यामध्ये अल्कोहोलिस मध्ये येईपर्यंत बरेचदा आले. कारण जे जीवन मी ज्या प्रकारचं जगत होतो, ते जीवन जगणं माझ्यासाठी खूप असह्य झालेलं होतं. ते जीवन जे आहे, त्या जीवनामध्ये जे काही अस्तव्यस्तता निर्माण करून घेतलेली होती मी, ती मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहत होतो आणि त्यामुळे मला असं वाटायचं की नाही यार, खरंच ही दारू वाईट आहे. दारू मी पिऊ शकत नाही. दारूनं संपूर्ण जीवनाचं वाटोळं केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मी जेव्हा त्या दारूच्या बाबतीतला स्वीकार करत होतो, ते जे दारूला धरून जे एक म्हणजे एक म्हणजे जे माझी भावना होती की दारू सोडण्यासाठी, दारूपासून दूर राहण्यासाठी, तर त्या भावना माझ्यामध्ये असताना सुद्धा मी त्या दारूपासून दूर का राहू शकत नव्हतो, याचं उत्तर माझ्याजवळ नव्हतं आणि त्याच्यामुळं ती दारू मी पिऊ शकत नाही बा, त्या दारूपासून मी दूर राहू शकत नाही बा, हे मी मान्य करायला तयार नव्हतो, हे मी स्वीकार करायला तयार नव्हतो. परंतु अल्कोहोलिस मध्ये आल्यानंतर कुठंतरी स्वीकार ही जी भावना आहे, या भावनेपर्यंत जर मला, जसं दुसऱ्या स्टेपमध्ये आम्हाला सांगितलं गेलं, मी विश्वासापर्यंत पोहोचलो पाहिजे. कारण कुठं ना कुठतरी दुसऱ्या स्टेपमध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या गेल्या, केम टू बिलीव्ह, विश्वासापर्यंत पोहोचणं, तर विश्वास ही एक जी भावना आहे, या भावनेपर्यंत पोहोचण्यासाठी मला कुठल्या प्रक्रियेतून जावं लागते, ती प्रक्रिया फक्त अल्कोहोलिस याने मला शिकवली. तशाच प्रकारे स्वीकार या भावने स्वीकार करत होतो, पण स्वीकार करणं आणि ती स्वीकृती, स्वीकार केल्यानंतर ती स्वीकृती माझ्या आतून माझ्या पोटात येणं, यामध्ये बरचसं अंतर होतं. आणि त्याच्यामुळं अल्कोहोलिस मध्ये येईपर्यंत कुठलीही गोष्ट जरी मी स्वीकार करण्याचा प्रयत्न जी काही करत होतो, जे काही मी स्वीकारत होतो, त्या स्वीकारण्याला काही अर्थ नव्हता. आणि त्याच्यामुळे अल्कोहोलिस मध्ये जेव्हा मी आणल्या गेलो, अल्कोहोलिस मध्ये ज्यावेळेस मी यायला लागलो, त्यावेळेस मात्र कुठं ना कुठतरी स्वीकृती ही माझ्या आतून यायला पाहिजे. मग ती आतून कशी येईल, मी काय स्वीकार करायचा आहे, काय स्वीकार नाही करायचा आहे, या सगळ्या गोष्टीची जी समज होती, जो शहाणपणा होता, हा मी गमावून बसलेलो होतो. कारण अल्कोहोलिस मध्ये येईपर्यंत माझी जी बुद्धी आहे, माझी जी समज आहे, माझं जे शहाणपणा आहे, किंवा येणारी कुठली परिस्थिती आहे, किंवा एखादी कुठली घटना घडलेली असेल, तर त्या गोष्टीचा सहजासहजी स्वीकार करणं हे मला खूप कठीण झालेलं होतं. याच्या मागचं कारण जी आहे, ती कारण अल्कोहोलिस मध्ये आल्यानंतर जेव्हा मद्यपान नावाचा आजार माझ्या समोर मांडण्यात आला, तर या आजाराच्या अंतर्गत बऱ्याचशा काही ज्या गोष्टी होत्या, त्या गोष्टी मला हळूहळू कळायला लागल्या, समजायला लागल्या. कारण अल्कोहोलिस मध्ये येईपर्यंत मी ती दारू नेमकी का पिऊ शकत नाही, त्या दारूचा आनंद मी का घेऊ शकत नाही, या प्रश्नाचं उत्तरच माझ्याजवळ नव्हतं. आणि त्याच्यामुळं बरेचदा दारूमुळे माझं जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे, हे स्वीकार करणं, किंवा दारूमुळं मी मरणार आहे, दारू पिऊन मी मरणार आहे किंवा पागल होणार आहे, या गोष्टी स्वीकारणं मला खूप अवघड होतं. कारण त्या वेळेपर्यंत माझ्यामध्ये पूर्ण फिनायल, पूर्ण नकारात्मक विचारसरणी भरलेली होती. आणि त्या नकारात्मक विचारसरणीला तोडल्याशिवाय, त्या नकारात्मक विचारसरणीतून बाहेर निघाल्याशिवाय मला अल्कोहोलिस मध्ये येऊन काहीही साध्य होणार नव्हतं.
परंतु अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर कुठं ना कुठतरी आताच मी जे म्हटलं का प्रामाणिकता, खुलं मन आणि इच्छेची तयारी, या 3 गोष्टी शिकारापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ते स्वीकृत करण्यासाठी माझ्यासाठी अत्यंत गरजेच्या होत्या. आणि ह्या 3 प्रमुख गोष्टी मला अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतरच मिळाल्या. कारण अल्कोहोलिक मध्ये येण्यापूर्वी प्रामाणिकता म्हणजे काय आहे, प्रामाणिकता कशासोबत खाते, प्रामाणिकतेचा अर्थ काय, तर प्रामाणिकपणा हा एक चांगला गुण आहे, गुणांचा राजा आहे. परंतु हा जो प्रामाणिकपणा आहे, हा प्रामाणिकपणा माझ्यामध्ये कशा प्रकारचा होता, कशा प्रकारे मी म्हणजे त्या प्रामाणिकतेचा वापर करत होतो, स्वतःला प्रामाणिक समजत होतो. आणि अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर अल्कोहोलिक ज्या प्रामाणिकतेचा अर्थ माझ्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला, ती प्रामाणिकता मला अभिप्रेत होती. आणि ती प्रामाणिकता अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर सांगितल्या गेली की सत्य जाणणं, सत्याचा स्वीकार करणं आणि तशा प्रकारची कृती करणं, म्हणजे या ज्या गोष्टी आहेत, सत्य स्वीकारणं म्हणजे प्रामाणिकता आहे, सत्य जाणणं म्हणजे प्रामाणिकता आहे. मग इथं आल्यानंतर मी जे सत्य आहे, म्हणजे प्रामाणिकतेसाठी ज्या सत्याची गरज आहे, ते सत्य जाणून घेण्याची गरज आहे, ते सत्य जाणून घेण्याची संधी अल्कोहोलिक च्या प्लॅटफॉर्मवरून मला मिळाली. अल्कोहोलिक मध्ये जशी दारूची समस्या घेऊन मी आलो आणि अल्कोहोलिक मध्ये बसायला लागलो, तर अल्कोहोलिक मध्ये माझ्या मित्रांच्या अनुभवामधून, माझ्या मित्रांच्या प्रत्येक शेअरिंग मधून जे काही अनुभवाचे बोल बोलले जात होते, जे काही त्यांचे अनुभव सांगितले जात होते, ते संपूर्ण जे अनुभव होते, ते अनुभव माझ्या कुठं ना कुठंतरी अनुभवाशी अत्यंत मिळते जुळते होते. त्यांच्या ज्या काही समस्या होत्या, त्यांच्या सोबत जे काही घडलेलं होतं, त्यांच्या जीवनात झालेली जी काही अस्तव्यस्तता होती, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी माझ्याही बाबतीत घडलेल्या होत्या. परंतु अल्कोहोलिक मध्ये येईपर्यंत मी कधीही हे मान्य करायला तयार नव्हतो की माझ्या जीवनात जे काही घडलेलं आहे, जी काही परिस्थिती मी माझ्या जीवनात बघतो आहे, माझ्या कुटुंबात बघतो आहे, तर त्यासाठी मी जबाबदार नाही, तर त्यासाठी इतर लोक जबाबदार आहेत. कारण माझं बोट जे आहे, ते बोट प्रत्येक वेळेस इतरांकडे मी दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि मी स्वतःला खूप चांगला समजायचा. आणि हीच माझी खूप मोठी चूक होती की त्याच्यामुळं मी त्या दारू पिण्याच्या लायकीचा नाही बा, दारूमुळं माझं जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे बा, ह्या गोष्टी मान्य करायला तयार नव्हतो. परंतु अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या अनुभवातून जे जे काही अनुभवाचे बोल मी ऐकत होतो, तर त्या अनुभवांमध्ये कुठेतरी माझी स्वतःची वास्तविकता लपलेली होती. आणि त्याच्यामुळं अल्कोहोलिक मध्ये येऊन जेव्हा हा मद्यपाश नावाचा आजार मी वारंवार ऐकायला लागलो, त्यावेळेस कुठं ना कुठतरी मला माझ्या खऱ्या खुऱ्या वास्तविकतेची ओळख पटायला लागली. कारण अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे प्रामाणिकता. कारण स्वतःच कुठं ना कुठतरी मला माझ्या स्वतःच्या वास्तविकतेची जाणीव करून घेणं, ती जाणणं आणि ती जाणीव केल्यानंतर कुठेतरी त्या परिस्थितीचा, त्या वास्तविकतेचा स्वीकार करणं अत्यंत महत्वाचं होतं. आणि त्याच्यामुळं मग मी अल्कोहोलिक मध्ये जेव्हा आलो, अल्कोहोलिक मध्ये जेव्हा बसायला लागलो, तसं अल्कोहोलिक मध्ये मला खुल्या मनाची प्राप्ती व्हायला लागली. कारण दारू पिऊन पिऊन ज्या समस्या मी ओढवून घेतलेल्या होत्या किंवा दारू पिऊन पिऊन जे वाईट साईट अनुभव माझ्या वाट्याला आलेले होते, आणि त्याच्यामुळं माझ्यामध्ये बरेचशा इतर जे काही दोष आहेत, त्या दोषांनी उद्रेक माजवलेला होता. परंतु अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर इतरांच्या अनुभवातून जसं जसं मी काही गोष्टी ऐकायचा, तसं मात्र मला माझ्या स्वतःच्या वास्तविकतेची जाणीव व्हायला लागली की नाही यार, या लोकांसोबत जे घडलेलं आहे, या लोकांसोबत जे झालेलं आहे, तेच तर माझ्याही सोबत झालेलं आहे. मग हे सगळं जर काही माझ्यासोबत झालेलं आहे, तर ते
मी इतरांना दोष देत बसण्यापेक्षा हे माझ्यामुळे झालेलं आहे किंवा यासाठी मी स्वतः जबाबदार आहे, या विचारांपर्यंत पोहोचणं, या निर्णयांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं होतं. आणि त्यामुळं मद्यपान आजाराच्या अंतर्गत एक गोष्ट हळूहळू कळायला लागली, की मी एक मद्यपी व्यक्तिमत्व आहे. मी एक मद्यपी आहे. मद्यासक्त बनलेलो आहो. माझी जी वास्तविकता आहे ती एका मद्यासक्ताची झालेली आहे. कारण मी एक बिमार व्यक्ती आहे आणि ती बिमारी अल्कोहोलिक मध्ये येऊन कुठेतरी इतरांच्या अनुभवातून मी ऐकायला लागलो. आणि जसं मी इतरांच्या अनुभवातून हे ऐकत होतो की माझ्यामध्ये कशा प्रकारचं मानसिक आकर्षण आहे, माझी शारीरिक नक्कीच आहे का, माझं जे अस्तव्यस्तता झालेली आहे ती कुठल्या कुठल्या स्तरावर कशा कशा प्रकारे झाली, त्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या गोष्टी मी कबूल करायला लागलो का नाही यार खरं आहे, हे जे काही सांगत आहे सत्य आहे, सत्याचा मी स्वीकार करणं गरजेचं आहे. मग हे सत्य आहे, ह्या सत्याचा जर स्वीकार जर मी करू शकलो नाही तर अल्कोहोलिक मध्ये येऊन मला काही एक मिळणार नाही. आणि त्यामुळं अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर ही जी हॉनेस्टी आहे, ही जी प्रामाणिकता आहे, ही प्रामाणिकता कुठेतरी हळूहळू मला अवगत व्हायला लागली. माझं मन जे बंद होतं ते बंद मन माझं कुठेतरी खुलायला लागलं. आणि त्यानंतर त्या दारूपासून दूर राहण्यासाठी माझ्या इच्छेची मी तयारी करायला लागलो. आणि जसजसं मग हे करायला लागलो, म्हणजेच अल्कोहोलिक सांगितलं, ऑनेस्टी, ओपन माइंड आणि विलिंगनेस हे एक अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर फार मोठं फाउंडेशन आहे. आणि हे फाउंडेशन तयार केल्यानंतर कुठं ना कुठतरी जेव्हा मी त्या स्वीकारापर्यंत पोहोचतो, त्या स्वीकृतीपर्यंत पोहोचतो, तेव्हा माझं जे फाउंडेशन आहे हे फाउंडेशन डगमगणार नाही. कारण श्रद्धा आणि स्वीकार या दोन ज्या भावना आहेत, या भावना 100% मद्यमुक्त राहण्यासाठी ज्या काही सामर्थ्याची गरज आहे, ज्या काही शक्तीची गरज आहे, ती शक्ती मला इथसा कुठंतरी मिळू शकते. आणि त्यामुळं मग हळूहळू माझा हरवलेला विवेक, शहाणपणा जसा जागृत व्हायला लागला, तसं अल्कोहोलिक याची पहिली स्टेप माझ्या जीवनात हळूहळू झिरपायला लागली, की मद्यासमोर मी हतबल आहे आणि मद्यानी माझ्या जीवनाची अस्तव्यस्तता केलेली आहे. याचं कारण या मद्यामुळं माझं जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे. मला माझ्या जीवनातली जी न दिसणारी, जे दिसणारी अस्तव्यस्तता होती, कौटुंबिक स्तरावर झालेला कलह असेल, कार्यक्षेत्रामध्ये झालेला कलह असेल, समाजामध्ये बदनाम झालेला असेल, इतरांकडून जे काही म्हणजे गोष्टी काही घडलेल्या असतील, म्हणजे अशी प्रत्येक थरावर झालेली जी असतं, म्हणजे आर्थिक अस्तव्यस्तता, सामाजिक अस्तव्यस्तता, कौटुंबिक ह्या सगळ्या दिसणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या, ह्या गोष्टी मला जाणवत होत्या, दिसत होत्या. ते सत्य मी लपवू शकत नव्हतो. आणि त्यामुळं मग कुठेतरी अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट पटायला लागली, की खरंच मी एक बिमार व्यक्ती आहे, दारू पिण्याच्या लायकीचा राहिलेलो नाही, दारूचा पहिला घूट माझ्यासाठी घातक आहे. आणि त्यामुळं अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर अल्कोहोलिक ची पहिली स्टेप हमने स्वीकार किया, म्हणजे मी कुठंतरी त्या स्वीकार करण्यापर्यंत माझी प्रोसेस व्हायला लागली. पण ते स्वीकृती आतून आलेली नव्हती. आतून स्वीकृती येण्यासाठी मला कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे हे पहिल्या स्टेपने त्याची साधन सामुग्री जी आहे तीही माझ्यासमोर ठेवलेली आहे. आणि त्याच्यामुळे मग अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर बरेचशा काही गोष्टी आहेत, बरेचसे काही म्हणजे आपल्या सिनियर सदस्यांचे अनुभव आहेत, अनुभवांचे बोल आहे, त्या माध्यमातून एक गोष्ट हळूहळू लक्षात यायला लागली, की नाही यार, माझ्यासारख्याला त्या परमेश्वराने एक माणूस म्हणून जन्माला घातलेला आहे, एक शहाणपण माझ्यामध्ये यायला लागलं. ते एक माणसासारखं जीवन जगण्यासाठी एखादा राक्षस बनून राक्षसासारखं मला जीवन जगायचं नाही. आणि एक माणूस म्हणून जर मला जीवन जगायचं जर असेल तर मला त्या दारूचा त्याग करणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत मी त्या दारूचा त्याग करणार नाही तोपर्यंत मी माझ्या जीवनात कुठल्याच प्रकारचा सुरळीतपणा आणू शकणार नाही. माझी झालेली जी अस्तव्यस्तता आहे
त्या अस्तव्यस्ततेतून मी बाहेर निघू शकणार नाही आणि त्यामुळं अलगद मला एक गोष्ट पटायला लागली की दारू कुणासाठी दवा होऊ शकेल, कुणासाठी दवा होऊ शकेल, परंतु दारू ही माझ्यासाठी फार मोठं विष आहे. कारण दारू जर मी पीत राहिलो तर एक ना एक दिवस मी पागल होणार आहे किंवा अकाली मृत्यू माझ्या वाटेला येणार आहे. आणि त्यामुळं मला आता ती दारू प्यायची नाही. कारण दारू समोर मी सपशेल हरलेलो आहो. दारू मी पिण्याच्या लायकीचा राहिलेलो नाही आणि त्यामुळं त्या दारूचा त्याग करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि त्यामुळं मग त्या दारूचा त्याग करण्याची भावना जी आहे, ती जी भावना कुठेतरी माझ्या अंतर्मनातून कुठेतरी बाहेर निघायला लागली. आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत ते दारू पिण्याचे विचार माझ्या समोर, माझ्या मनामध्ये कदापि आलेले नाहीत. कारण मी त्या दारू समोर हरल्याची जी स्वीकृती आहे ती माझ्या ओठातून नाही तर माझ्या पोटातून आज मी दिलेली आहे. मला कळून चुकलेलं आहे का मी दारू पिण्याच्या लायकीचा राहिलेलो नाही आणि मी एक बिमार व्यक्ती असल्यामुळं दारूचा पहिला घोटच माझ्यासाठी घातक आहे. कारण आजाराच्या अंतर्गत ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहे, मेंटल ऑब्सेशन असेल, फिजिकल एलर्जी असेल, तर आज दारू न प्यायल्यामुळं आज कुठं ना कुठतरी माझ्यामधले हे दोनही पार्ट कुठेतरी स्वस्थ बसलेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर मग हळूहळू कुठं ना कुठतरी माझा विवेक, माझा शहाणपणा, या सगळ्या गोष्टी मला हळूहळू परत मिळायला लागल्या. दारूपासून दूर राहिल्यानंतर शारीरिकरित्या तंदुरुस्त व्हायला लागलो. मानसिकरित्या थोडंफार कुठेतरी तंदुरुस्त व्हायला लागलो. परंतु मात्र एक गोष्ट समजत नव्हती की अल्कोहोलिक मध्ये येण्यापूर्वी सुद्धा दारू माझी समस्या झालेली आहे आणि दारूपासून दूर राहण्यासाठी त्याही वेळेस कुठं ना कुठतरी मी देव केले, धर्म केले, धागे केले, दोरे केले, बऱ्याचशा गोष्टी मी केल्या. परंतु त्या दारूपासून मी कदापि दूर राहू शकलो नाही. पण असा काय चमत्कार अल्कोहोलिक मध्ये आहे की अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर आज सहजतेनं फक्त माझ्या मित्रांच्या अनुभवाच्या बोलामधूनच मी त्या दारूपासून दूर राहू शकलेलो. असं काय चमत्कार आहे, असं काय म्हणजे आश्चर्य अल्कोहोलिक मध्ये आहे, याच्या बाबतीत कुठं ना कुठतरी माझ्यामध्ये एक संभ्रम निर्माण व्हायला लागलेला होता. परंतु अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर माझं जे हरवलेला विवेक होता, माझा हरवलेला जो शहाणपण होता, तो या दारूने संपूर्ण गिळंकृत केल्यामुळं मी कुठल्याही गोष्टी मान्य करायला, स्वीकार करायला किंवा समजून घ्यायला तयार नव्हतो. परंतु अल्कोहोलिक याचा संदेश मिळाला, अल्कोहोलिक मध्ये यायला लागलो. अल्कोहोलिक मध्ये इतरांचे अनुभव चे बोल जे आहेत ते माझ्या आतपर्यंत जायला लागले आणि सहजतेनं त्या दारूपासूनची जी दुरी आहे ती दुरी मला मिळायला लागली. मग हे आश्चर्य काय झालं, कशामुळे झालं, असं काय अल्कोहोलिक मध्ये आहे की माझ्यासारखा माणूस कधीही कुणाचं न ऐकणारा, पण अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर अल्कोहोलिक प्रत्येक सदस्यांचे जे काही अनुभव आहे ते अनुभव ऐकायला लागलेला होता. माझ्या अहंकाराचं खच्चीकरण व्हायला लागलेलं होतं. माझ्यामधला जरतरचा पाशवी मायाजाळ होता तो कुठेतरी हळूहळू कमी व्हायला लागलेला होता. ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही होत होत्या अल्कोहोलिक मध्ये मी आल्यानंतर, तर हा एक माझ्यासाठी फार मोठा चमत्कार होता. आणि त्याच्यामुळे हा चमत्कार जसजसा होत गेला तस तसा मानसिकरित्या कुठं ना कुठतरी मी तंदुरुस्त व्हायला लागलो. कुठं ना कुठतरी माझं जे मन होतं, माझा जो विवेक होता, तो मला कुठेतरी अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर कुठेतरी मला त्या गोष्टी समजायला लागल्या. कुठेतरी मला असं वाटायला लागलं का त्याला खरंच हे जे काही सांगत आहे ते खरं आहे. खरं काय आहे, खोटं काय आहे, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी आज मला इथं कुठेतरी समजायला लागलेल्या आहेत. याचं खरं कारण काय आहे? एवढं अशक्य जे बाब होती, अशक्य गोष्ट होती, दारू सोडून देणं, त्या दारूपासून दूर राहणं. पण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ह्या सर्व गोष्टी आज अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर इतक्या सहजतेने शक्य का होत आहे? मला अल्कोहोलिक मध्ये बरेचशा सिनियरनं सांगितलं का बाबा रे, अल्कोहोलिक मध्ये तू आलेला आहेस
तुझा हरवलेला विवेक जो आहे तो तुला परत मिळालेला आहे हे तू जर बोलत आहे, तर हे सगळं जे काही झालेलं असेल ते फक्त त्या परमेश्वराच्या कृपेमुळं, कारण परमेश्वराचा जो वास आहे तो वास या अल्कोहोली स्नेहाच्या मीटिंग मध्ये असतो. अल्कोहोली स्नेहाच्या मीटिंग मध्ये तो परमेश्वर प्रत्येक जे अल्कोहोली स्नेहाचे जे मित्र आहेत ते त्या परमेश्वराचे देवदूत आहेत आणि तो परमेश्वर त्या देवदूताच्या माध्यमातून त्याचा जो काही संदेश आहे तो संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. मला आश्चर्य वाटत होतं आणि त्याच्यामुळं मग कुठं ना कुठतरी हे जे आश्चर्य वाटत होतं, तर याच्यावर माझा विश्वास बसायला लागला की नाही यार, इथं जे काही सांगितल्या जाते की दारूपेक्षा आणि माझ्यापेक्षा कुठली तरी उच्च शक्ती, महान शक्ती या फेलोशिप मध्ये आहे. आज मी त्या दारूपासून लांब आहे, कारण इथं आल्यानंतर कुठली तरी उच्च शक्ती मला मिळालेली आहे आणि ती उच्च शक्ती मला मिळाल्यामुळंच मी त्या दारूपासून आज लांब आहे. आणि त्यामुळं अल्कोहोली स्नेहाचे जे जुने जाणते सदस्य जे काही सांगत आहेत, तर ते काही खोटं सांगत नाही, ते खरं सांगत आहेत. कारण अल्कोहोली स्नेहाच्या मीटिंग मध्ये त्या ईश्वराचा नक्की वास आहे आणि अलगद माझा विश्वास अल्कोहोली स्नेहावर, अल्कोहोली स्नेहाच्या मीटिंगवर, अल्कोहोली स्नेहाच्या सदस्यांवर कुठेतरी वाढायला लागला. माझा हरवलेला विवेक मला परत मिळायला लागला आणि अलगद अल्कोहोली स्नेहाची दुसरी स्टेप जी आहे ती माझ्या जीवनामध्ये हळूहळू शिरपायला लागली. आमच्याहून महान शक्तीच आम्हाला आमचा हरवलेला विवेक परत मिळवून देऊ शकते, की जिला मी माझा परमेश्वर समजतो. आणि त्यामुळं माझा विश्वास जो आहे तो विश्वास कुठं ना कुठं तरी त्या परमेश्वराच्या प्रती वाढायला लागला आणि त्याचबरोबर त्या परमेश्वराच्या बाबतीत एक स्वीकृती जी आहे ती माझ्या ओटातून येण्यापेक्षा पोटातून यायला लागली. कारण अल्कोहोलिक स्नेहामध्ये आल्यानंतर मला कळलं की अल्कोहोलिक स्नेहामध्ये येण्यापूर्वी मी त्या देवा धर्माला मानत होतो, ईश्वराची संकल्पना राबवत होतो, परंतु त्या ईश्वरा नेहमी मी मागण्याचंच काम करत होतो. का देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा माझं असं होऊ दे, देवा मला तसं होऊ दे. परंतु त्यावेळेस मी स्वार्थप्रेरित हेतूनच ईश्वराची संकल्पना राबवण्याचं काम करत होतो. पण इथं आल्यानंतर मला सांगितलं की निस्वार्थपणे त्या ईश्वराला माझ्या जीवनात स्थान देणं गरजेचं आहे. कारण अल्कोहोलिक स्नेहास मध्ये आल्यानंतर हा एवढा मोठा चमत्कार जो माझ्या जीवनात झालेला आहे तो फक्त आणि फक्त माझ्या परमेश्वर तेव्हा काही होईल आज तरी चालेल, पण आज त्या दारूच्या विषारी गुटापासून दूर राहण्याची ताकद मला तू दे. आणि त्यामुळं अलगद अल्कोहोली स्नेहाची पहिली आणि दुसरी स्टेप जी आहे ती पहिली आणि दुसरी स्टेप कुठं ना कुठतरी माझ्या जीवनामध्ये काम करायला लागली. म्हणजेच हे जे परमेश्वराची बाबतीतली संकल्पना होती ती मी स्वीकारली. पहिल्या स्टेप मध्ये दारू समोरची हतबलता मी स्वीकारली आणि अशा प्रकारे जेव्हा मी दारू समोरची हतबलता स्वीकारली, माझ्या परमेश्वराला माझ्या जीवनात स्थान दिल्यानंतर त्या परमेश्वराची संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करायला लागलो, तसं अल्कोहोलिक स्नेहामध्ये आल्यानंतर एक गोष्ट माझ्या मनामध्ये यायला लागली. कारण या वेळेपर्यंत माझ्यामध्ये थोडंफार का होईना पण ते श्रद्धेचं जे बीज आहे ते श्रद्धेचं बीज माझ्यामध्ये पेरल्या गेलं, उगवल्या गेलं. आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली की खरंच एवढ्या मोठ्या समस्येतून कुठलीही मानवी शक्ती दारूच्या अवेकी ओढीपासून मला दूर ठेवू शकत नव्हती. परंतु अल्कोहोलिक स्नेहामध्ये आल्यानंतर कुठली तरी अशी ही शक्ती आहे की ज्या शक्तीने मला त्या दारूच्या अवेकी ओढीपासून दूर राहण्यासाठी मदत केलेली आहे. आणि त्यामुळं माझ्या जीवनात जे काही घडलेलं असेल, जे काही झालेलं असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी कुठेतरी स्वीकारणं खूप गरजेचं होतं. आणि त्या गोष्टी स्वीकारण्यासाठी मला अल्कोहोलिक स्नेहामध्ये आल्यानंतर कुठं ना कुठतरी एक क्षण
विलिंगनेस, इच्छेची तयारी, या गोष्टी ज्या आहेत या गोष्टीवर कुठेतरी काम करणं गरजेचं होतं. आणि त्यामुळे मग अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर थर्ड स्टेप जी आहे, थर्ड स्टेप मध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहे. बरेचसे सिनियर सांगतात की हमने अपना मन और जीवन उस शक्ती के हात में दे दिया. परंतु मी इथं आल्यानंतर मला जे कळलं की अशी एक शक्ती की जी शक्ती त्या दारूनं पूर्ण गिळंकृत केलेली होती. कारण अल्कोहोलिक मध्ये येण्यापूर्वी सुद्धा माझी इच्छा होती, मी त्या दारूपासून दूर राहण्याच्या इच्छेची तयारी करायचा. परंतु मात्र इच्छा असून, इच्छेची तयारी असून मी त्या दारूपासून कधीच लांब राहू शकत नव्हतो. कारण त्या दारूनी माझा जो विल पॉवर होता, हा विल पॉवर पूर्ण गिळंकृत करून टाकलेला होता. आणि त्याच्यामुळं माझी विलिंगनेस, माझी विल कोणत्याच कामी पडत नव्हती. चांगलं काय आहे, वाईट काय आहे, खरं काय आहे, खोटं काय आहे, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, या कुठल्याही गोष्टीचं भानच माझ्याजवळ राहत नव्हतं. परंतु अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर विलिंगनेस आणि विल पॉवर, तर विल असून, विलिंगनेस असून विल पॉवर नव्हता. परंतु अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर हा जो विल पॉवर आहे, हा विल पॉवर अल्कोहोलिक माझ्यामध्ये जागृत केला. म्हणजेच कुणाच्यामुळं, त्या माझ्या परमेश्वरामुळं, अल्कोहोलिक मीटिंगमुळं. आणि त्यामुळं मग कुठेतरी हा जो विल पॉवर आहे, कारण आय एम पॉवरलेस, मी शक्तीहीन आहे. माझ्यामध्ये अशी कुठलीच शक्ती नाही की त्या दारूच्या शक्तीला मी हरवू शकेल किंवा त्या शक्तीला पासून मी दूर राहू शकेन. ह्या कुठलाच पॉवर माझ्याकडे नाही आहे. परंतु आज मला जो काही विल पॉवर दिलेला आहे तो अल्कोहोलिक त्या परमेश्वराने दिलेला आहे. विल पॉवर, आज माझी इच्छाशक्ती जी आहे ती इच्छाशक्ती त्या परमेश्वराने मला परत मिळवून दिलेली आहे. आणि त्यामुळंच अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर मला कुठं ना कुठतरी हा जो विल पॉवर आहे, हा विल पॉवर आज माझ्यामधला नाही तर त्या परमेश्वराने माझ्यामध्ये घालून दिलेला आहे. आणि ज्या दिवशी मी हा त्या परमेश्वरापासून लांब जाण्याचा प्रयत्न करेन, तर कधी हा विल पॉवर माझ्यातला निघून जाऊन कुठं ना कुठतरी, कारण अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर मी दोन गोष्टी खूप महत्वपूर्ण ऐकलेल्या होत्या की मेलिगॉन पॉवर अँड बॉलिगॉन पॉवर. हा बॉलिगॉन पॉवर जो आहे हा माझ्या दारूकडे घेऊन जाण्याच्या इच्छेला कधीही जागृत करू शकतो. आणि त्याच्यामुळं हा मॅलिगॉन पॉवर, हा ईश्वरीय शक्ती जी आहे, ती शक्ती कुठं ना कुठतरी या बॉलिगॉन पॉवरला मारण्यामध्ये मला यशस्वी करू शकते. आणि त्यामुळं मला जर त्या बॉलिगॉन पॉवरला, म्हणजे दारूच्या शक्तीला जर हरवायचं जर असेल, तर मला या ईश्वरीय शक्तीची गरज आहे. आणि त्यामुळं माझ्या जीवनामध्ये ईश्वराचं अस्तित्व असणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळं मग अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर कुठंतरी हळूच जे विश्वासाचं, श्रद्धेचं बीज माझ्यामध्ये हळूहळू रुजायला लागलं. त्यामुळं एक गोष्ट माझ्या लक्षात यायला लागली की जे झालं ते झालं, पण जे होणार आहे ते आता नक्की चांगलं होणार आहे. कारण आज अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर त्या दारूपासून दूर राहण्याचं जे धैर्य आहे, ते धैर्य आज कुठेतरी अल्कोहोलिक मला प्राप्त करून दिलेलं आहे. आणि त्यामुळं गॉड इज ग्रेटर दॅन एनी प्रॉब्लेम आय हॅव. माझ्या कुठल्याही समस्येपेक्षा ईश्वर मोठा आहे. समस्याचा भडीमार घेऊन, समस्याचं खूप मोठं ओझं घेऊन अल्कोहोलिक मध्ये मी आलो. परंतु मात्र अल्कोहोलिक मध्ये येईपर्यंत हे जे समस्याचं जे ओझं होतं, या ज्या काही समस्या होत्या, याचा सुद्धा मला मनोमन स्वीकार करणं गरजेचं होतं की नाही, या ज्या काही समस्या आहेत, ह्या समस्याचं जे काही ओझं आहे ते मी ओढवून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे मला जर बाहेर निघायचं जर असेल तर फक्त आणि फक्त माझा तो परमेश्वरच मला मदत करू शकते. आणि त्यामुळे मग अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर अल्कोहोलिक कार्यक्रम हा संपूर्ण कृतीचा कार्यक्रम आहे असं सांगितलं गेलेलं होतं. आणि त्याच्यामुळे अल्कोहोलिक कार्यक्रम हा कृतीचा कार्यक्रम आहे. तर ही कृती काय आहे,
सकारात्मक कृती काय आहे आणि नकारात्मक कृती काय आहे याचं भान ठेवणं अत्यंत गरजेचं होतं. आणि ते भान जर ठेवायचं जर असेल तर माझी कृती कशी असायला पाहिजे, कशा प्रकारची असायला पाहिजे, यासाठी अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर ईश्वरासोबतचे दृढ संबंध मला वाढवण्यासाठी अल्कोहोलिक मध्ये मला माझ्या मनाचं अत्यंत महत्वपूर्ण जे खाद्य आहे ते खाद्य अल्कोहोलिक दिलं. आणि ती म्हणजे अल्कोहोलिक मनशांतीची प्रार्थना, की ज्या मनशांतीच्या प्रार्थनेमधूनच मला कुठं ना कुठतरी अल्कोहोलिक मध्ये येऊन प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करणं, ती चांगली असो वाईट असो, परिस्थितीचा विचार म्हणजे स्वीकार करणं, या प्रार्थनेने शिकवलं. उन चीजों को अपनाने जिन्हें हम बदल नहीं सकते, कुठल्या परिस्थितीला मी बदलवू शकत नाही. समस्याचं जे ओझं आहे ते ओझं मी निर्माण केलेलं, मी माझ्या जीवनात ओढवून घेतलेलं आहे. आणि एवढं मोठं जे ओझं घेऊन मी आज अल्कोहोलिक मध्ये आलेलो आहो, तर हे जे ओझं आहे हे ओझं मी स्वीकारणं गरजेचं आहे. त्या त्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, जी काही अस्तव्यस्तता आहे, ती जशाच्या तशी मला कुठं ना कुठतरी स्वीकार करणं भाग होतं. मी त्या गोष्टी स्वीकारल्या, की मला जर समाधानी राहायचं असेल, मला जर आनंदी राहायचं असेल, तर मला या सगळ्या गोष्टी स्वीकारणं खूप गरजेचं आहे, की जे झालेलं आहे जीवनामध्ये माझ्या, ते इतरांमुळे नाही तर माझ्यामुळेच झालेलं आहे. आणि त्यामुळं ज्या गोष्टी माझ्यामुळे झालेल्या आहे त्या गोष्टीची मध्ये सुधारणा घडवून आणणं सुद्धा माझंच काम आहे. आणि त्यासाठी मला ज्या धैर्याची गरज आहे ते धैर्य मला अल्कोहोलिकच्या मीटिंग मध्येच हळूहळू मिळायला लागलं. कारण धैर्यासाठी ओपन माइंडची खूप गरज आहे. हे ओपन माइंड, खुलं मन, कुठं ना कुठतरी ज्या परिस्थित्यांना घेऊन मी अल्कोहोलिक मध्ये आलेलो होतो, ज्या परिस्थितीमध्ये आलेलो होतो, त्या परिस्थितीला पाहून, कारण अल्कोहोलिक मध्ये सांगितलं का, स्टॉप फायटिंग, स्टार्ट एक्सेप्टन्स, लढाई थांबवा आणि स्वीकार करा. ही लढाई कुठली होती? भावनिक भावनिक लढाई. आणि ही भावनिक लढाई थांबवल्याशिवाय कुठं ना कुठं तरी स्टार्ट एक्सेप्टन्स, कुठं ना कुठतरी स्वीकृती जी आहे ती स्वीकृती वाढव, स्वीकृतीमध्ये वाढ होऊ दे. स्टॉप फायटिंग, लढाई थांबव. आता जी झाली ती झाली, दारू सोबतची थांबवली. आता तुला इतर भागातली जी काही लढाई आहे ती लढाई सुद्धा थांबवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी धैर्य पाहिजे. मग धैर्य भेटल कुठून? अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर प्रत्यक्षात तो परमेश्वर माझ्यासमोर अवतरण होऊन मला तो काही मदत करणार नाही. मग मला मदतीची गरज आहे. आणि मला जर कुणाची जर मदत जर घ्यायची जर असेल तर माझं मन खुलं असणं गरजेचं आहे. त्या परिस्थिती ज्या आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही चुका आहेत, त्या जर मी आजच्या आज जशाच्या तशा जर कोंबून जर ठेवण्याचा प्रयत्न केला तर माझं काही खरं नाही. आणि त्यामुळं ओपन माइंड, खुल्या मनानं कुठं ना कुठतरी या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, हे ज्या काही म्हणजे एपिसोड आहेत असो, माझी परिस्थिती असो, माझी जी वास्तविकता बनलेली आहे ती वास्तविकता, ती मला ओपन करणं, खुलं करणं गरजेचं होतं. आणि त्यामुळं ओपन माइंड जे आहे ते ओपन माइंड करण्यासाठी मला मदतीची गरज होती. आणि मदत घेण्यासाठी खुल्या मनाची गरज होती. की माझ्यापेक्षा जुने जाणते लोक अल्कोहोलिकचे 12 तत्व, अल्कोहोलिकच्या ट्रेडिशन्स, अल्कोहोलिकच्या वेगवेगळ्या स्लोगन्स याच्या माध्यमातून कुठं ना कुठतरी मला माझं मन खुलं करण्याची संधी मिळाली. आणि त्यामुळं या सर्व गोष्टी माझ्यासाठी, माझ्या जीवनासाठी किती अत्यंत महत्वपूर्ण आहेत. 12 स्टेप किती महत्वाचे आहेत, 12 ट्रेडिशन किती महत्वाचे आहेत, जुने जाणते लोक माझ्यासाठी किती महत्वाचे आहेत, येणारे नवागत माझ्यासाठी किती, ह्या सर्व लोकांशिवाय मी माझं जीवन सुरळीत चालवू शकत नाही. या गोष्टी मला समजायला लागल्या. आणि त्याच्यानंतर मग कुठं ना कुठतरी समज, कारण माझ्यासारखा मूर्ख माणूस, कारण आमच्या बिलने सांगितलं मेंटल ऑब्सेशन म्हणजे काय, मूर्खपणाचा पागलखानाचा आहे. कारण एखादी काम चुकीचं आहे हे माहीत असताना सुद्धा तेच काम वारंवार करणं म्हणजेच
ते पागलपण आहे. तर मी तशा व्यक्तिमत्वातला मी माणूस असल्यामुळं अल्कोहोलिक स्नेहासमध्ये आल्यानंतर मला जी समज आहे ती समज मला अल्कोहोलिक स्नेहासमध्ये मिळाली. पहिल्या दुसऱ्या स्टेपमध्ये जेव्हा मी स्वीकारलं परमेश्वराच्या बाबतीत, त्या दारू समोरच्या बाबतीत हतबल असल्याची स्वीकृती जशी माझ्या हातून आली, तसंच मला एक गोष्ट अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर कबूल करणं भाग पडलं. आज मी त्या बाबतीत मी हे राहतो की समज म्हणजे नेमकं काय आहे. पुस्तकीय वाचनातून मिळालेला जो विवेक आहे तो विवेक मला ज्ञान देऊन जाते. अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर मला ज्ञानी बनायचं नाही आहे. मग अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर मला एक समजदार माणूस बनायचा आहे. मग हा समजदारपणा जो आहे, मला समजदारपणा माझ्यामध्ये बिनवण्यासाठी मला समजची गरज आहे, शहाणपणाची गरज आहे. आणि समज म्हणजे इतरांच्या अनुभवातून मिळालेला जो विवेक आहे तो विवेक म्हणजे समज आहे. अल्कोहोलिक मध्ये आलो, तुमच्या लोकात बसायला लागलो, तुमच्या लोकांचं ऐकायला लागलो आणि तुमच्या अनुभवामधून जो एक विवेक माझ्यामध्ये जागृत झाला तो विवेक म्हणजे समज आहे. आणि तो विवेक माझ्या परमेश्वराने माझ्यापर्यंत पोहोचवला, तो तुमच्या माध्यमातून. आणि त्यामुळं अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर कुठं ना कुठंतरी मी हे समज म्हणजे नेमकं काय असते याचा स्वीकार करायला लागलो. आणि अशा प्रकारे कुठं ना कुठंतरी अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर मला कळायला लागलं की पेअरलेस अल्कोहोलिक की जे पॉवरलेस अल्कोहोलिक, ज्या दारुड्याच्या प्रार्थनेमध्ये दम नाही, तो शक्तिहीन दारुड्या आहे. कारण मी विचित्र भावनांचा, विचित्र स्वभावाचा माणूस आहे. आणि अल्कोहोलिक मध्ये येण्यापूर्वी मी सहजासहजी कुठल्याही परिस्थितीचा स्वीकार करत नव्हतो, कुठल्याही गोष्टीचा स्वीकार करत नव्हतो. परंतु अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर मला कळलं की जेव्हा जेव्हा कुठली तरी परिस्थिती माझ्या जीवनामध्ये तयार व्हायची, निर्माण व्हायची, मग ते माझ्या कामात असो, माझ्या धंद्यात असो, माझ्या कुटुंबात असो, त्या कुठेही असो, थोडीशी जरी समस्या माझ्या डोळ्याला जर दिसली तर ती समस्या सोडवण्यासाठी मी खूप धावपळ, जीवाचा आटापिटा करून ती समस्या मी स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आणि ती समस्या जर सुटली नाही, ती समस्या जर मला सोडवता आली नाही, तर त्या समस्येला जिथच्या तिथं टाकून मी पळ काढायचा, फाईट अँड फ्लाईट. एक तर म्हणजे स्वतःच त्या समस्येसोबत लढण्याचा प्रयत्न करायचा, किंवा त्या समस्येला सोडून पळ काढल्यानंतर सरळ जाऊन दारू प्यायचा. अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर मला सांगितलं का नाही रे बाबा, आता तुला पळ काढण्याची काही आवश्यकता नाही. अल्कोहोलिक याचा भरगच्च कार्यक्रम जो आहे तो आज तुझ्या मदतीसाठी दिमटीला आहे. आणि त्याच्यामुळे अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर आज फाईट अँड फ्लाईट, लढाई करत बसायचं नाही आणि समस्येला सोडून पळही काढायचं नाही, तर लेट गॉडच्या माध्यमातून, या तत्वांच्या माध्यमातून त्याच्यावरचं जे काही सोल्युशन आहे योग्य, ते सोल्युशन काढणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं मग अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर या गोष्टी मी हळूहळू करायला लागलो. आणि अशा प्रकारे कुठं ना कुठंतरी परत ही जी काही स्वीकृती आहे तर निवड एवढ्यावरच ठरवून थांबत नाही, तर यासाठी बऱ्याचशा गोष्टी. त्यानंतर मित्रांनो, अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर सर्वात जर महत्वाची गोष्ट जर असेल तर ती मला एक कळली की दारू वाईट नव्हती. वाईट जो होतो तो मी होतो. जे काही दोष माझ्या आतमध्ये भरलेले होते त्या दोषांचा मी स्वीकार करणं खूप गरजेचं होतं. आणि जोपर्यंत ते दोष मी स्वीकारणार नाही तोपर्यंत ते दोष सुद्धा मला माझ्यामधून काढता येणार नाही. अल्कोहोलिक याचा कार्यक्रम स्वीकारणं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सुधारण्यासाठी काम करण्याचा आहे. आणि त्यामुळे अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर प्रामुख्यानं 3 दोष जे मला सांगितले गेलेले होते त्या 3 दोषावर दैनंदिन जीवनामध्ये मला काम करणं अत्यंत गरजेचं होतं आहे. ही गोष्ट माझ्या लक्षात यायला लागली. कारण मी एक स्वार्थी माणूस आहे, मी एक अहंकारी माणूस आहे. आणि त्याच्यामुळं माझ्या जीवनाची अस्तव्यस्तता होण्यासाठी माझा अहंकारच कारणीभूत होता, माझ्यामधला स्वार्थच कारणीभूत होता. अनेकचे कॅरेक्टर दिवे 7 महापाप जे अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर सांगितल्या गेली
तर हे सगळ्या ज्या काही दोष आहेत हे दोषच तर त्याच्यासाठी कारणीभूत आहे. अल्कोहोल इज नॉट अल्कोहोलिझम. मद्य म्हणजे मद्यपाश नाही, तर मद्य हे बाहेरून आलेलं आहे आणि पाश जो आहे तो माझ्या आतमध्ये आहे. आणि त्यामुळं मला त्या मद्य थांबल्यानंतर अल्कोहोलिशाचा कार्यक्रम सुरू होतो. तर मला माझ्या आतमध्ये माझ्या असणाऱ्या दोषावर काम करणं गरजेचं आहे. पण ह्या माझ्या दोषावर जर मला काम करायचं जर असेल तर त्या दोषांची कबुली देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच अल्कोहोलिशांची 4 स्टेप जी आहे ती मला मदत करून जाते की माझ्यामधले दोष कसे आहेत ते सगळे दोष मला कबूल करणं खूप गरजेचं आहे. अल्कोहोलिश मध्ये आल्यानंतर प्रामुख्यानं 3 दोषावर रोजच्या रोज काम करणं माझ्यासाठी गरजेचं होतं. माझ्या स्पॉन्सरने सांगितलं होतं की माझ्यामधला साथ आणि माझ्यामधला जो अहंकार आहे याला मला रोजच्या रोज मारता आलं पाहिजे, रोजच्या रोज मी मारलं पाहिजे. आणि त्यामुळं अल्कोहोलिश मध्ये आल्यानंतर कुठं ना कुठंतरी हे जे 3 दोष आहेत, पहिला दोष मला सांगितला की एखादी चुकीचं काम मी करत आहो आणि मला माहित आहे की हे काम जे आहे हे मी करून राहिलो यार, पण हे काम चूक आहे. माझं जे माइंड आहे, माझं जे मन आहे ते मला सांगत आहे, परंतु माझ्या आतला जो सैतान आहे, स्वार्थ, तो स्वार्थ हळूच डोकं वर काढून ते काम वारंवार चुकीचं काम करण्यासाठी मला मदत करते, मला प्रवृत्त करते. म्हणजेच हा महत्वपूर्ण दोष आहे. त्याच्यानंतर दुसरा असा दोष आहे माझ्यामध्ये की मी माझ्या कुटुंबात असो, समाजात असो, कार्यक्षेत्रात असो, की एवढी मोठी सुंदर प्रेमाची फेलोशिप असो, माझ्या हातून काहीतरी चुकीचं होत आहे, मी चुकीचं करत आहो. मला नाही वाटत का मी चुकीचं करत आहो म्हणून, परंतु इतरांना वाटते, इतरांना ते लक्षात येते का किशोर हे म्हणजे चुकीचं करून राहिलेलं आहे, कुटुंबात चुकीचं करून राहिलं आहे, समाजात. आणि त्याच्यामुळे ते लोक जेव्हा मला सांगण्याचा प्रयत्न करतात की नाही यार हे जे आहे हे तू किशोर चूक करत आहे, हे तुझ्याकडनं चुकीचं होऊन राहिलं आहे, बे वे मेरे को बताता क्या. कुटुंबातल्या लोकांसोबतही वागण्याची बोलण्याची भाषा तीच का, कारण माझ्यामधला जो दुसरा सैतान आहे अहंकार, तो अहंकार डोक्यावर करते. मैं कुछ कम हूं क्या, मेरे को समजता नहीं क्या, मैं कोई पागल हूं क्या, हा वगैरे वगैरे. तर हा अहंकाराचा भाग आहे. आणि तिसरा असा दोष आहे की जो कधी कधी इतरांनाही दिसत नाही आणि मलाही वाटत नाही की नाही यार ये गलत हो रहा है, परंतु परिस्थिती निवडून गेल्यानंतर, होऊन गेल्यानंतर जेव्हा लक्षात येते का नाही यार वो बात जो की वो गलत थी, वो सही नहीं थी, हे जेव्हा हा जो दोष जेव्हा लक्षात येतो तर हा दोष माझ्या परमेश्वराकडून माझ्या लक्षात आणून दिला जातो. आणि म्हणून अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर डेली इन्व्हेंटरी हे जी 10वी स्टेप जी दिली गेलेली आहे, ह्या 10व्या स्टेप मधून दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना रोजच्या रोज मला माझी इन्व्हेंटरी घेणं खूप महत्वाचं आहे. कारण आज दिवसभरामध्ये माझा स्वार्थ कुठं जागृत झाला होता, माझा अहंकार कुठं जागृत झाला होता, माझा राग कुठं जागृत झाला होता, माझ्यामध्ये तिरस्कार कुठं निर्माण झाला होता का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मला रोजच्या रोज तपासणं गरजेचं आहे. कारण त्या जर तपासायच्या असेल तर मला माझी स्वतःची रोजच्या रोज इन्व्हेंटरी घेणं गरजेचं आहे. आणि इन्व्हेंटरी घेतल्यानंतर आज मी कुठेतरी वाईट वागलो, आज मी कुठेतरी रागावलो, याचा स्वीकार मला करणं गरजेचं आहे. आणि तो स्वीकार केल्यानंतर परत उद्या अशा प्रकारची माझ्यातून चूक होणार नाही यासाठी त्या परमेश्वराजवळ आळवणी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या गोष्टी आज मी करतो. दिवसभराचा आढावा घेतल्यानंतर कुठं ना कुठे काही जर आज दिवसभरात चूक झालं असेल, पटकन तेव्हा जरी लक्षात आलं नसेल, पण माझ्या 10व्या स्टेपच्या इन्व्हेंटरी मध्ये मला त्या काय बायकोला काही बोलून गेलो का, कुठल्या कार्यक्षेत्रात काही मध्ये गेल्यानंतर तिथं. आणि त्याच्यामुळे मग अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टीची पथ्य जी आहे ती पथ्य मी पाळण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर संपूर्ण स्वीकार, हा संपूर्ण स्वीकार मला माझ्या स्वतःच्या वास्तविकतेला धरून की ज्या अवस्थेमध्ये आलो, ज्या परिस्थितीत आलो, ज्या याच्यामध्ये आलो, त्या पेक्षाही अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर आज ज्या अवस्थेमध्ये मी आहो त्याही अवस्थेचा स्वीकार करणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. आज मी तो करतो.
कारण मी माणूस आहे, माझ्या जीवनात चढ उतार हे येणारच आहे. कधी चांगली परिस्थिती येते, कधी वाईट परिस्थिती येते. ह्या सगळ्या गोष्टी आज माझ्या जीवनामध्ये, आणि त्याच्यामुळे आज ते स्वीकार करण्याची जी ताकद आहे ती या फेलोशिपने मला दिलेली आहे. आणि त्यामुळं अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर मी शेवटचं एक सांगेन की अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर बरेच दिवस जेव्हा मी अल्कोहोलिक मध्ये वावरायला लागतो, अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर बरचसं काही अल्कोहोलिक मध्ये इन्व्हॉल्वमेंट द्यायला लागतो, अल्कोहोलिक मध्ये सेवा देण्याचं काम करायला लागतो. आणि अशा वेळेस मात्र कुठं ना कुठतरी येणाऱ्या नवागताकडून किंवा इतर लोकांकडून ज्या काही चुका होत राहतात, तर त्या चुका कुठं ना कुठे मला स्वस्थ बसू देत नाही. कारण मी त्यांना स्वीकारू शकत नाही त्या अवस्थेमध्ये. का? कारण मला असं वाटायला लागतं चला ये गलत कर रहा है, ये ऐसा नहीं करने को ना, इसने वैसा नहीं करने को ना, इसने ऐसी शेअरिंग नाही करने को ना, कुटुंबात बायकोनं असं नाही करायला पाहिजे, तसं नाही करायला पाहिजे. ह्या प्रत्येक वेळेस माझी जी नजर आहे, माझे जे विचार आहे ते दुसऱ्याकडेच कुठेतरी बोट दाखवण्यामध्येच आज होते. कारण मी खूप शेअरिंग करत आहो, मी मेसेज कॅरी करत आहो, मी ग्रुपला खूप काही म्हणजे इन्व्हॉल्वमेंट देऊन राहिलेलो आहो. आणि त्याच्यामुळं मग कुठं ना कुठतरी माझ्या त्या कुटुंबामध्ये, म्हणजे एच्या कुटुंबामध्ये, एच्या त्या समूहामध्ये माझं कुठंतरी मनबदन, कुठं ना कुठतरी माझा अहंकार, माझ्यामधल्या रिझनमेंट, माझ्यामधला कुठंतरी काम करायला लागते. आणि त्यामुळं अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट सांगितलं, अरे तू जर परमेश्वराला जर पूर्णतः जर सरेंडर जर झालेला आहेस, तर तो परमेश्वर आहे कुठं? कसा तो परमेश्वर तुझ्या जीवनात काम करतो, कशा प्रकारे तो तुझ्या ए मध्ये तुला मदत करतो, हेही शोधणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळं ए मध्ये आल्यानंतर माझ्यामधला, ज्याची मी पहिल्या स्टेप मध्ये दारूचा त्याग केलेला आहे, दारूच्या समोरची हतबलता मी स्वीकारलेली आहे, तशाच प्रकारे अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर मी इतरांना बदलवू शकत नाही. जो काही बदल घडवून आणायचा असेल तो बदल मला माझ्यामध्ये घडवून आणायचा आहे. कारण अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर तो ईश्वर जो आहे, तो ईश्वर मला अल्कोहोलिक याच्या दुसऱ्या ट्रेडिशनच्या माध्यमातून माझ्या कुटुंबात, माझ्या समाजात, माझ्या कार्यक्षेत्रात आणि ए मध्ये मला मदत करतो. कारण अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर जे काही सिनियर लोक आहेत, जुने जाणते लोक आहेत, त्यांचं सारखं मी एक शहाणं बनणं गरजेचं आहे. नाही तर मग ते बंबाड दुय्यम अधिकारी, रक्त बंबाड दुय्यम अधिकारी जो आहे, तसं जर बनण्याचा प्रयत्न जर मी केला तर माझे 9-12 झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळं अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर इतरांकडे बोट दाखवण्यापेक्षा ग्रुप कॉन्शियस म्हणजेच ईश्वराची इच्छा काय आहे हे मला त्या ग्रुप कॉन्शियसच्या माध्यमातून मला कुठेतरी जाणवते, दिसते. जरी एखाद्या ग्रुप कॉन्शियस मध्ये चुकीचं काम जरी होत असेल आणि मी ते काम जर अवॉइड करतो, नाही ऐसा नाही होणे कोण ऐसा, पण मला ते स्वीकारावंच लागेल. कारण तो ग्रुप कॉन्शियस आहे. कारण कार्यक्रम चुका आणि शिकाचा आहे. आज जरी ग्रुप कॉन्शियस त्यांनी चुकीचा घेतला असेल, पण जेव्हा चूक त्यांच्या लक्षात येईल तेव्हा मात्र ते कुठं, आणि त्याच्यामुळं याच गोष्टी मला माझ्या कुटुंबामध्ये ग्रुप कॉन्शियस हे सेकंड ट्रेडिशन जी आहे, हे ट्रेडिशन माझ्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरलेली आहे. कारण आजही कुठलंही काही जर गोष्टी जर करायच्या असेल तरी परंतु मी माझ्या कुटुंबात माझ्या मुलींना, माझ्या बायकोंना एकत्रित बसवून विचार करूनच निर्णय घेतो स्वतःच्या इच्छेनं. कारण सेल्फ विल रन राईट, माझ्या स्वतःच्या इच्छेनेच माझ्या संपूर्ण जीवनाची धुडधाण केलेली होती. आणि त्यामुळे अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर कुठं ना कुठतरी मला माझ्या परमेश्वराची माझ्या प्रती काय इच्छा आहे ते मला जाणणं, ओळखणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे जे ग्रुप कॉन्शियस आहे, माझ्या कुटुंबातील असेल, समाजातील, मी ज्या कार्यक्षेत्रात राहतो 4-5 आम्ही जातो, कुठं पेट्रोलिंगला जायचं असेल तर सर्वांच्या मतानी एकमताने निर्णय करूनच कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी स्वीकृतीच्या माध्यमातून हळूहळू माझ्यामध्ये आज कुठेतरी यायला लागलेल्या आहेत. आणि त्यामुळं अनकंडिशनल सरेंडर, कुठल्याही प्रकारची हात राखणी न ठेवता मी अल्कोहोलिक आज पूर्णतः शरण गेलो, परमेश्वराला, प्रार्थनेला, अल्कोहोलिक कार्यक्रमाला. कारण आज मी अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर
मला समजलेलं जे सत्य आहे ते सत्य आज मी स्वीकारलेलं आहे. कारण मी मद्यासक्त आहो व माझं जीवन मला सुरळीत चालवता येत नव्हतं, ही गोष्ट सत्य आहे. त्याचबरोबर कोणतीही मानवी शक्ती दारू पासून दूर राहण्यासाठी मला मदत करू शकलेली नव्हती, हेही सत्य मी कबूल केलेलं आहे. आणि त्यामुळं परमेश्वर हाच माझा सर्वेसर्वा असून तो कोणत्याही समस्येतून मला बाहेर काढण्यासाठी मदत करणार आहे. ह्या कबुली जी आहे, हे जे एक्सेप्टन्स जे आहे, स्वीकृती जी आहे, ही आज परिपूर्ण अंतर्मनातून कुठेतरी माझ्यामध्ये आलेली आहे. आणि त्यामुळं अल्कोहोलिक सेन्स मध्ये आल्यानंतर अल्कोहोलिक सेन्सचा संपूर्ण कार्यक्रम जो आहे, 12 पायऱ्या, 12 रुढ्या, 12 कन्सेप्ट असेल, अल्कोहोलिकांचे छोटे मोठे जे काही लिटरेचर वाचले मी, ते लिटरेचर असेल किंवा अल्कोहोलिकांच्या स्लोगन असेल, अल्कोहोलिकांचे जे काही सिनियर ज्युनियर सदस्य असेल, या सद्यांना या सगळ्याच्या माध्यमातून मला मिळालेला जो विवेक आहे, तो विवेक मला स्वीकृती, श्रद्धा आणि कृतीकडे घेऊन जातो. प्रामाणिकता, खुलं मन आणि माझ्यामधला जो विल पॉवर आहे, विल पॉवर जागृत करण्यासाठी, इच्छेची तयारी करून तशी कृती करण्यासाठी मदत करत असतो. आणि त्यामुळं मला आज कळलेलं आहे की मी एक दारुड्या आहे, मरेपर्यंत दारुड्या राहणार आहे. कारण वन्स वेज अल्कोहोलिक ऑलवेज एन अल्कोहोलिक, एकदाचा दारुड्या तो कायमचा दारुड्या. माझी वास्तविकता एका दारुड्याची होती, दारुड्याची आहे आणि मरेपर्यंत दारुड्याचीच राहणार आहे. आणि त्यामुळं जर मला सुव्यवस्थित जर जीवन जर जगायचं जर असेल, तर फक्त त्या दारूच्या पहिल्या घोटाला अरिष्ट करून ठेवूनच मी एक चांगलं जीवन जगू शकतो. आणि त्यामुळं याची फेलोशिपच मला हा कार्यक्रमातून कुठेतरी परत एक चांगला नागरिक बनण्याची संधी देऊ शकते. आणि तेच कार्य, तेच काम, त्याच गोष्टी आज मनापासून करत असल्यामुळं त्या दारूपासून दूर राहून एक आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद रविकांत भैया.